आत्मा नमस्ते. आत्मा चला, नमस्ते. आज आपल्या चक्रा अवेकनिंग जर्नी या याच्यात आपले दोन चक्र आहेत. पहिलं चक्र जात आहे आज्ञा चक्र, ज्याला अजना चक्र आपण म्हणतात किंवा थर्ड आय चक्र पण म्हणतात. आणि दुसरं चक्र जात आहे सगळ्यात वरचं पेरिफेरल, त्याला त्याला आपण सहस्रार चक्र, सहस्त्रार चक्र किंवा क्राउन चक्र असा शब्द वापरतो. तर या अवेकनिंग चक्र अवेकनिंग जर्नीमध्ये आज आपण परत पुढे जाऊया. पण नेहमी पुढे जायच्या आधी आपण त्या डिव्हाइन सोर्सला आवाहन करत असतो, इन्व्होक करत असतो, त्याला शरणागत होत असतो. तर आज परत त्याला एक शरणागती देऊया आपण आपल्याकडनं. ठीक आहे? तर चला, ठीक आहे. त्याच्या शरणागतीसाठी आपण दोन्ही हात पहिले नमस्काराच्या स्थितीत आणणार आहे. आपले दोन्ही हात सहस्रार चक्राच्या वर न्या. डोळे बंद करा आणि म्हणा, टू द सुप्रीम परब्रह्मा, बुद्ध पद्मसंभवा, परमात्मा चौहानजिंग मेलिंग, टू द स्पिरिच्युअल टीचर्स, महाआत्मा चोकॉक्सी, नमस्ते. I, the soul, salute the divinity within you. I, the soul, recognize the spiritual teacher within you. I, the soul, am super receptive, super conductive on all levels to the divine energies and blessings passing through you. Yes, Masters. Thank you, Master. With deep devotion and gratitude, with deep reverence and respect, and lots of love, thank you so much. चला, तर या परब्रह्माच्या कृपेने आज आपण आपली ही जर्नी पुढे नेतो आहे. तर आपल्या आजच्या जर्नीत आपलं नेक्स्ट जे चक्र जात आहे, एकदा आपण बघूया त्याला. त्या नेक्स्ट चक्राला आपण म्हटलेलं आहे थर्ड आय चक्र किंवा आज्ञा चक्र, अजना चक्र. आज्ञा चक्र, अजना चक्र जे आपले सतविवेक बुद्धी जागृत करण्याचं काम करत असतं. ठीक आहे ना? जे कमांड देत आहे, ज्याला माहिती आहेत सगळ्या गोष्टी. आपण आपल्या आयुष्याचे भरपूर जी इथे विल पॉवर आपण तयार करत असतो, आपलं आतलं इंट्युशन म्हणतो ना आपण, की नाही नाही मला जाणवलं बरं ते तसं असतं वगैरे. ठीक आहे? तर हे जो आपला सिक्स सेन्स, आपलं इंट्युशन जे काम करत असतं, ते या चक्रामुळे काम करत असतं. आणि आपलं आज्ञाचक्र हे आपली अख्खी एंडोक्राईन सिस्टीम कंट्रोल करतं. म्हणजे आपल्या बॉडीमधले जेवढेही हार्मोनल बॅलन्सेस किंवा हार्मोन सिक्रीट करणाऱ्या सगळ्या ग्लँड्स, ग्रंथी, यांना रेग्युलेट करणारं, यांना कंट्रोल करणारं, ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड असणारं हे आज्ञाचक्र. या अजना चक्र किंवा आज्ञाचक्र किंवा थर्ड आय चक्राचा रंग कोणता आहे? तर डार्क ब्लू कलर जातोय. पूर्ण बॉडीला मेंटली स्ट्रॉंगनेस आणण्यासाठी आणि बाकी एंडोक्राईन सिस्टीम परफेक्टली वर्कआउट करण्यासाठी, म्हणजे इन शॉर्ट आपली पूर्ण मेटाबॉलिझम कंट्रोल करत असतं आपला आज्ञाचक्र. आणि जसं आपण म्हटलंय की जिथे आपले बॉडीमध्ये चक्र आहे, त्या चक्राच्या पोझिशनच्या आजूबाजूला जितके पण असतील आहेत, ठीक आहे ना, जितके पण असतील सगळे ऑर्गन्स, ते सगळे ऑर्गन्स काय आहे, तर ते चक्र कंट्रोल करत असतं. ठीक आहे ना? म्हणजे आता हे आज्ञाचक्र इथे आहे, तर हा पूर्ण आपला फेस, आईज, ठीक आहे, इकडचा मागचा पोर्शन, ठीक आहे, इथे इथपर्यंत लोअर जॉ कंडिशन पर्यंत हे सगळे जे आहेत. आणि पिट्युटरी ग्लँड जी आहे ना, ती अशी आतली आतमध्ये मागच्या साईडला कुठेतरी असते, आतमध्ये आहे ती. ठीक आहे? तर ती पूर्ण एंडोक्राईन सिस्टीम हे कंट्रोल करण्याचं काम करत असतं. नेहमी आपण आपलं आज्ञाचक्र ऍक्टिव्ह आणि एनर्जाइज ठेवायचं आहे, कारण त्याच्यामुळे आपण आपल्या लाईफचे डिसिजन्स प्रॉपरली घेऊ शकतो. आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपलं आज्ञाचक्र खूप महत्वाचं काम करत असतं. ठीक आहे? आता या आज्ञाचक्राला जर मी बघितलं, तर आज्ञाचक्राचा जो डार्क ब्लू आपण कलर म्हटलाय तो, आणि याचा बीज मंत्र काय आहे, तर याचा बीज मंत्र जातोय ओम. याचा बीज मंत्र काय आहे? ओमच आहे. ठीक आहे ना? मग असंच आपलं दुसरं, जिथे आपण म्हटलंय सहस्रार चक्र किंवा सहस्त्रार चक्र किंवा आपण त्याला क्राउन चक्र हा शब्द वापरतो. क्राउन चक्रला सहस्रार किंवा सहस्त्रार, कारण याच्यात हजार, 1000, ठीक आहे ना, ज्याला म्हणू पाकळ्या आहेत असं म्हटलं जातं.
खूप डिटेल्स आपण त्याचे घेणार नाहीये या क्षणी. फक्त एवढंच की सहस्रार चक्र हे विचारपूर्वक निर्णय घ्यायला पण मदत करत असतं. आपलं सहस्रार चक्र हे त्या परमात्म्याच्या हृदय चक्राशी एकरूप असतं. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण त्या परमात्म्याची एनर्जी घेतो आहे आपल्यामध्ये, तर ती एनर्जी कुठनं येते? तर या सहस्रार चक्रातनं. दिस सहस्रार चक्र इज द एंट्री गेट ऑफ द डिवाइन लाईट. जेव्हा आपण म्हणत असतो ना, म्हणजे द ग्रेट इन्व्होकेशनच्या वेळेस किंवा पीस आणि इल्युमिनेशनच्या वेळेस आपण म्हणतो की त्या परमात्म्याची एनर्जी, ती दिव्य सोनेरी ऊर्जा येते, तर ती दिव्य सोनेरी ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये येते कुठनं? तर ती या सहस्रार चक्रातनंच येत असते. ठीक आहे. आणि या सहस्रार चक्राचा रंग असतो पर्पल कलर. याचा रंग काय आहे? पर्पल कलर. तर खूप स्ट्रेस असेल तर त्या स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठी सतविवेकबुद्धी जागृत ठेवून, प्रॉपरली मन शांत ठेवून, कुठल्या क्षणी कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं डिसिजन घ्यायचं आहे आणि ते आपल्या आणि आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी कसं परफेक्ट राहील याचा विचार किंवा या डिसिजनचं आन्सर जे आहे हे आपल्याला सहस्रार चक्रातनं मिळत असतं. अगेन, आपली एंडोक्राईन सिस्टीम परफेक्ट चालावी याच्यासाठी आज्ञाचक्राला पण हे सहस्रार चक्र मदत करत असतं. आणि जेव्हा आपण म्हणतो एनलाइटमेंट, ठीक आहे ना, किंवा बुद्धत्व प्राप्त होतं, किंवा आपण म्हणतो की नाही नाही बरं, ते खूप अगदी बुद्धीने फार वर गेले आहेत आणि ते परमात्म्याशी जुळले आहेत, त्यांचं इंट्युशन खूप स्ट्रॉंग आहे, त्यांना सगळं दिसायला लागतं, सगळं कळतं आणि बरोबर सांगतात. तर हे कधी होतं? त्या परमात्म्याशी एकरूप होण्याचा सुंदर रस्ता म्हणजे हे सहस्रार चक्र आहे. हे सहस्रार चक्र इथे आहे म्हणजे आपलं ब्रेन, आपले डोळे, आपली नर्वस सिस्टीम, ठीक आहे ना, हे सगळं ते सहस्रार चक्र कंट्रोल करतं, रेग्युलेट करत असतं. आणि त्याच्यामुळे आपण आपलं हे सहस्रार चक्र नेहमी एनर्जाइज आणि ऍक्टिव्हच ठेवायचं आहे. आता ह्या सहस्रार चक्राचा रंग आपण म्हटला होता पर्पल कलर. तर याचा पण बीज मंत्र जातोय ओम. ठीक आहे ना. तर आपण आज्ञाचक्र, अजनाचक्र आणि सहस्रार चक्र या दोघांचाही बीज मंत्र हा ओम असाच जातोय. तर चला, आता सगळ्यात पहिले आपण आपल्या आज्ञाचक्रावर, ज्याला थर्ड आय चक्र म्हटलंय, त्याच्यावर ध्यान केंद्रित करूया. तर आपले डोळे बंद करू आपण. डोळे बंद करा. श्वासाकडे फक्त बघत राहा. तो आत येतो आहे आणि हलकेच बाहेर निघून जातो आहे. प्रत्येक श्वासागणिक आपलं मन अजून अजून स्थिर होत चाललंय. चला तर, आपण आपलं लक्ष, आपलं मन आपल्या आज्ञाचक्राकडे केंद्रित करूया. आपलं आज्ञाचक्र जे डार्क निळ्या रंगाचं आपल्याला दिसतंय. आपल्या आज्ञाचक्रात या क्षणी प्रचंड भीती, खूप जास्त स्ट्रेस, दडपण, एन्झायटी, वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता आणि काळजी, या सगळ्या गोष्टींची एनर्जी भरलेली आहे आपल्याला दिसते. आपल्याला आपलं आज्ञाचक्र आधी स्वच्छ करायचंय. आपण जेव्हा श्वास घेऊ, तर शरीरात येणाऱ्या प्रत्येक श्वासातनं ती दिव्य ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आहे, आपल्या आज्ञाचक्रात प्रवेश करते आहे आणि तिथली ही सगळी काळी घाण नष्ट करते आहे. 6-3-6-3 च्या काउंटिंग मध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे
थांबवायचा आहे, श्वास सोडायचा आहे आणि परत थांबवायचा आहे. आणि या 6-3-6-3 काउंटिंगमध्ये श्वास आत घेत असताना आपलं लक्ष आज्ञाचक्राकडे हवंय. आलेला तो श्वास दिव्य एनर्जी घेऊन आला असल्यामुळे आज्ञाचक्रातनं सगळी काळजी, सगळी चिंता, सगळ्या प्रकारची दडपणं, भविष्याची चिंता, भयंकर असा स्ट्रेस डिलीट होतो आहे, अशी कल्पना करूया. आणि श्वास सोडताना हा डिलीट, डिसइंटिग्रेट आणि एक्सपेल्ड आउट करून देऊया ती सगळी अस्वस्थता, सगळीच्या सगळी त्या आज्ञाचक्रातनं बाहेर निघते आहे आणि आपलं आज्ञाचक्र हे स्वच्छ होत आहे, चकाकत आहे. चला तर आधी आपण आपल्या आज्ञाचक्राची स्वच्छता करूया. काउंटिंग करून श्वास घेऊया रिदमिक ॲब्डॉमिनल ब्रीदिंगच्या थ्रू. Let us start. Inhale 1, 2, 3, 4, 5, 6. Hold 1, 2, 3. Exhale 1, 2, 3, 4, 5, 6. Hold 1, 2, 3. Inhale 1, 2, 3, 4, 5, 6. Hold 1, 2, 3. Exhale 1, 2, 3, 4, 5, 6. Hold 1, 2, 3. Inhale 1, 2, 3, 4, 5, 6. Hold 1, 2, 3. Exhale 1, 2, 3, 4, 5, 6. Hold 1, 2, 3. Relax. आपले आज्ञाचक्र ज्याच्यात खूप सारे ब्लॉकेजेस होते ते सगळे ब्लॉकेजेस डिलीट झालेले आहेत. ऑल काइंड ऑफ निगेटिव्ह एनर्जी, ऑल काइंड ऑफ स्ट्रेस, एन्झायटी is disintegrated, expelled out, degenerated. आपलं आज्ञाचक्र हे अतिशय सुंदर पद्धतीने चकाकत आहे. चला तर या चकाकणाऱ्या आज्ञाचक्रात एक सुंदर अशी अफर्मेशन्सची पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा भरूया. त्या दिव्य परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आज्ञाचक्रात आपण भरत आहोत. आपले आज्ञाचक्र त्या दिव्य ऊर्जेने प्रकाशमान झालेले आहे. मी माझ्या स्वतःवर आणि समस्त जीवांवर मनापासून प्रेम करते. मी माझ्या स्वतःला व इतरांना
क्षमा करते. मी माझ्या जीवनात अगदी योग्य जागी आहे. मी अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. मी माझ्या बुद्धीचा व गुणवत्तेचा लाभ साऱ्या जगाला अभिनव पद्धतीने करून देते. मानवतेच्या सेवेसाठी परमेश्वराने मला अधिकाधिक चांगले मार्ग उपलब्ध करून दिलेले आहे आणि क्षणाक्षणाला तो ते मार्ग फुलवत जातो आहे. एक सुंदर आणि विस्मयकारक संधी माझ्या वाट्याला आलेली आहे आणि ही वास्तविकता मी निश्चिंतपणे व निशांकपणे स्वीकारलेली आहे. माझ्या आयुष्यात अबंडन्स, प्रॉस्पॅरिटी, विपुलता, अष्टलक्ष्मी, धन, धान्य, समृद्धी भरभरून प्रमाणात आलेली आहे. आपल्या आज्ञाचक्रात या सगळ्या गोष्टींची एनर्जी परिपूर्णतेने भरती आहे. आज्ञाचक्राकडे लक्ष केंद्रित करा. हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या सहस्रार चक्राकडे घेऊन चला. आपले ग्राउंड चक्र हे त्या परमात्माच्या हृदय चक्राशी जोडल्या गेलेले आहे. त्या परमात्म्याची दिव्य सोनेरी ऊर्जा, त्या परमात्म्याची ती कृपामयी आणि प्रेमळ ऊर्जा आपल्यामध्ये या सहस्रार चक्राच्या द्वारेच आत शिरत असते. चला तर आपण आपले सहस्रार चक्र
त्या परमात्म्याच्या हृदय चक्राशी एकाकार करूया. आपले सहस्रार चक्र जे खूप सुंदर आणि जांभळ्या रंगाचे आहे, ते त्या परमात्म्याच्या ऊर्जेने चकाकणार आहे. चकाकायला सुरुवात केलेली आहे. त्या परमात्म्याच्या ऊर्जेमुळे आपल्या सहस्रार चक्रात असणारी सगळी भीतीदायक ऊर्जा, सगळी घाबरलेली ऊर्जा, चिंतेची ऊर्जा, काळजीची ऊर्जा, भयंकर कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होत असलेली ऊर्जा, हे सगळी ऊर्जा नष्ट होते आहे. सगळे ब्लॉकेजेस हे डिलीट होतात आहेत. All kind of blockages are deleted, degenerated, and expelled out from our crown chakra. आपले ग्राउंड चक्र चकाकते आहे, चमकते आहे. आपले ग्राउंड चक्र हे त्या परमात्म्याच्या दिव्य ऊर्जेने चमकते आहे, भरून गेलेले आहे. ते दिव्य सोनेरी ऊर्जेने आपले सहस्रार चक्र भरून निघालेले आहे. मी आध्यात्मिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व पातळींवर प्रगल्भ होते आहे आणि माझी प्रगती करते आहे. मी प्रगतीपथावर यशस्वीरित्या घोडदौड करते आहे. माझ्यातील उत्तम तेज व्यक्त होण्यासाठी विविध प्रकारे दैवीय मार्ग मला मिळतात, मला लाभत आहेत. माझ्यातील उत्तम तेज व्यक्त होण्यासाठी विविध प्रकारचे दैवीय मार्ग मला मिळत आहेत, मला लाभत आहेत. विपुलता, समृद्धी तसेच सुरक्षितता मला सदैव मिळते आहे. त्या परमेश्वराची निस्सीम कृपा माझ्यावर आजीवन आहे, या गोष्टींवर माझा विश्वास आहे आणि परमेश्वराची ती कृपा मी स्वीकारते आहे. परमेश्वरासोबत प्रार्थना करत असताना माझ्या मनात विश्वास आहे की ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मी प्रार्थना करते आहे, माझी ही इच्छा, माझ्या त्या गोष्टी मला मिळणारच मिळणार. मी निश्चिंत झाले आहे. मी अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. हाती घेतलेल्या सर्व प्रकारच्या कामात मी यशस्वी होते आहे. मी एक अतिशय यशस्वी व अलौकिक व्यक्ती आहे. मी एक प्रेमळपणे वागणारी, सालोख्याने वागणारी व शांतता प्रिय व्यक्ती आहे. आणि म्हणूनच ती दिव्य सोनेरी ऊर्जा
माझ्या सहस्रार चक्रातनं माझ्या शरीरात प्रवेश करते आहे आणि ही दिव्य ऊर्जा माझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, समाधान, ऐश्वर्य, उन्नती, प्रगती आणि अष्टलक्ष्मी घेऊन आलेली आहे. या दिव्य सोनेरी ऊर्जेचा मी नेहमीच स्वीकार करते आहे. ओम. 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 ओम शांती शांती शांती. ओम. डोळे बंदच असू द्यात. आपले दोन्ही हात पृथ्वीला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सहस्रार आपल्या हृदय चक्रासमोर आणा. आपण मनातल्या मनात ती दिव्य सोनेरी ऊर्जा त्या पृथ्वीवर आशीर्वादाच्या रूपेने जाते आहे असा भाव धरूया आणि ईश्वराचा धावा करूया. ब्रह्मदेवाच्या मनातील प्रकाश बिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रकाश वाहू दे. पृथ्वीवर प्रकाशाचे अवतरण होऊ दे. भगवान विष्णूंच्या हृदय प्रेमबिंदूतून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या मनामध्ये प्रेम ओसंडून वाहू दे. या पृथ्वीवर महाअवताराचे पुन्हा आगमन होऊ दे. भगवान शिवांच्या इच्छाशक्ती केंद्रातून प्रत्येक मनुष्य व जीवाच्या इच्छाशक्तीला सउद्देश मार्गदर्शन मिळू दे. जे सउद्देश महागुरुजी जाणतात व ज्यासाठी ते कार्य करतात. सद्भावना व परोपकार यांची इच्छाशक्ती पृथ्वीवर अवतरित होऊ दे. मानवजातीच्या मनक केंद्रातून प्रेम व प्रकाश यांची योजना साकार होऊ दे. याचा परिणाम म्हणून
जिथे सैतानी शक्तीचा वास आहे तेथील दरवाजा कायम स्वरूपी बंद होऊ दे. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्ती या पृथ्वीवर अवतरित होऊ दे. ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम ओम शांती शांती शांती. ओम. ती दिव्य सोनेरी ऊर्जा आपल्या पूर्ण शरीरात, आपल्या प्रत्येक चक्रात भरून गेलेली आहे. आपलं बेसिक चक्र, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र हे सगळे चक्र जागृत झाले आहेत, एनर्जाइज्ड झाले आहेत, त्या दिव्य ऊर्जेने भरून गेलेले आहेत. सगळे ब्लॉकेजेस निघून गेल्यामुळे सगळे चक्र हे फार पॉझिटिव्हली काम करतात आहेत. सुख, समृद्धी, शांती, समाधान, ऐश्वर्य, उन्नती, प्रगती आपल्या वाट्याला आलेली आहे. आपले सगळे चक्र हे नॉर्मल आहेत आणि ते त्यांचं कार्य प्रॉपरली परफॉर्म करतात आहेत. आपण स्वस्थ आहोत. आपण निरोगी आहोत. आरोग्याची सुफलता आपल्याला लाभलेली आहे. चला तर त्या दिव्य परमात्म्याला धन्यवाद म्हणूया. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आणा. हळूवार सहस्रार चक्राकडे घेऊन जा आणि म्हणा, We are thanksgiving to the Supreme Being, Divine Father, Divine Mother, Lord Guruji Meling, Johanjin Melingpa, all the great, great one, archangels, holy angels, healing angels, guardian angels, spirit angels, spirit guides, all my spiritual gurus, spiritual masters, healing gurus, healing masters. We all thanksgiving to you for blessing each and everyone which are present in this meeting with divine love, divine light, divine power, divine healing energy, divine protection, divine abundance, divine prosperity, and divine money energy. Thank you, thank you, thank you so much. In full faith, thank you. With deep gratitude, deep respect, and lots of love, thank you so much. Atma Namaste.